हाय गाईज. तर डे 2ला हा मॉर्निंग व्ह्यू होता. सकाळी आम्ही खूप लवकर उठलो होतो. वातावरण खूप मस्त होतं. नंतर स्विमिंग टँकमध्ये मस्त मजा केली आणि आवरून इथे सगळ्यांचं फोटोशूट वगैरे चाललं होतं. आणि मग आम्ही नाश्ता वगैरे करायला गेलो. तिथे चहा घेतला. नाश्त्याचा शॉट घ्यायला विसरले मी. आणि तिथून आम्ही कोदे डॅम बघायला गेलो. डॅममध्ये जास्त काही पाणी नव्हतंच कारण आता पाऊसच पडलेला नाही आहे. तर तिथे थोडं फिरलो आणि तिथून निघालो. ऊन खूप होतं पण त्यानंतर मस्त पाऊस पडला आणि वातावरण एकदम थंड झालं होतं. तर तिथून आम्ही पळसंबे मंदिर जे आहे ते बघायला गेलो होतो आणि ते पण खूप छान आहे. असं एकदम खाली आहे. पण याचं एक आहे की पावसाळ्यामध्ये खूप पाणी असतं, ते खाली जाताच येणार नाही. तुम्ही बघू शकता इथे दगड वगैरे एक आहेत आणि पाऊस पडल्यानंतर ते सगळं भरून जातं, तर आतमध्ये जाताच येणार नाही. आत्ता पाऊस नव्हता म्हणून हे सगळं बघायला तरी भेटत होतं. आणि तिथे पण छान आहे, दगडामधल्या मूर्ती आहेत. इथे मी गेलो होतं तर इथे गणेशाची एक छान दगडामधली मूर्ती आहे. आणि तिथून पुढे गेल्यानंतर महादेवाची पिंड आहेत वेगवेगळ्या. एक मेन पिंड आहे जिथे ते गगनगिरी महाराज तपाला बसले होते असं तिथे लिहिलेलं होतं. जी माहिती होती त्या गुहेबद्दल. गुहेसारखंच आहे कारण आतमध्ये खूप अंधार आहे, पण पाणी वगैरे एकदम थंड होतं तिथलं. स्वच्छ पण होतं खूप. आणि तिथून परत येताना ह्या 2 मोठ्या दगडांच्या मध्ये मला एक छोटंसं हट दिसलं. तर अशी होती आमची मिनी ट्रिप. तुम्ही जा पावसाळ्यानंतर बघायला, खूप छान वाटेल.